नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज पुन्हा एकदा एक व्हिडिओ घेऊन येत आहे. टी साठीच आहे. तुम्हाला समोर दिसतंय इंटिग्रेशन ऑफ द टाइप इंटिग्रेशन dx अपॉन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. पण a जेव्हा निगेटिव्ह असतो यातला तेव्हा काय करायचं? तेव्हा बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही की तो मायनस साइन जो असतो तो बाहेर काढायचा की नाही, आणि मग सीईटीचे प्रॉब्लेम्स कसे लवकर सोडवता येतील ते आज आपण बघणार आहोत. चला तर मग. हा त्याचा फॉर्म्युला आहे. पहिल्यांदा नीट लक्ष द्या. ए लेस दॅन 0 असला पाहिजे आणि दुसरी कंडिशन यातली बी स्क्वेअर मायनस 4ac ग्रेटर दॅन 0 असला पाहिजे. असं असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन रूट मायनस ए साइन इनवर्स मायनस 2ax मायनस बी अपॉन स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac प्लस सी. हा प्लस सी जो आहे तो आपला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन वाला आहे, तो लक्षात घ्या. आता प्रत्यक्षात आपण प्रॉब्लेम सोडून बघूयात. हा पहिला प्रॉब्लेम आहे. इथं दिसतंय तुम्हाला सगळ्यांना की या एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट जो आहे तो निगेटिव्ह आलाय. तो निगेटिव्ह आलाय त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. मायनस साइन तर आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर काढू शकत नाही. मग आता बघू आपण कसं करायचंय. इथं पहिल्यांदा एबीसीच्या चॉईसेस लिहूयात. किती ए ची व्हॅल्यू आहे -1, बी आहे -3 आणि सी आहे 2. तुमच्या लगेच लक्षात आलंच असेल, हा जो काही ए आहे हा लेस दॅन 0 आहे, निगेटिव्ह आहे. तर पहिल्यांदा आपल्याला काय काढावं लागेल, बी स्क्वेअर मायनस 4ac इट इज इक्वल टू -3 स्क्वेअर मायनस 4 टाइम्स ए आहे -1 आणि सी आहे 2. लक्षात घ्या, बी स्क्वेअर मायनस 4ac काय आला पाहिजे, पॉझिटिव्ह आला पाहिजे. मग आता इथं किती येतोय तो 9 प्लस 8 अँड इट इज इक्वल टू 17. बघा, ग्रेटर दॅन 0 आहे. मग आता फॉर्म्युला वापरून आन्सर काढूयात. देअरफॉर त्या इंटिग्रेशनचा आन्सर येईल आय इज इक्वल टू, फॉर्म्युला तुमच्या लक्षात असेलच, परत एकदा लिहूयात, 1 अपॉन स्क्वेअर रूट मायनस ए साइन इनवर्स मायनस 2ax मायनस बी अपॉन स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. हा फॉर्म्युला आहे. प्लस ते आपला असतोच. किमती पुट करायच्यात फक्त आणि सिम्प्लिफाय करायचंय. बघूयात, 1 अपॉन रूट मायनस ए ची व्हॅल्यू -1 आहे बघा. साइन इनवर्स मायनस 2 टाइम्स ए -1 एक्स मायनस बी आहे -3 अपॉन स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आपण अगोदरच काढलेला आहे, तो घ्या 17 प्लस सी. आणि मग आन्सर काय येते, हे शेवटी पहिले झाले. इथलं कॅल्क्युलेशन बघा जरा. 1 अपॉन स्क्वेअर रूट 1 झाले म्हणजे 1, ते काय लिहायची गरज नाहीये. म्हणजे आता आपला आन्सर काय येईल, साइन इनवर्स 2x प्लस 3 अपॉन रूट 17 प्लस सी. ते सहज आपण दुसऱ्या तिसऱ्या स्टेपला आन्सर काढू शकतो, हे लक्षात घ्या. अजून एक प्रॉब्लेम बघूयात. ओके, बघा आता हा प्रॉब्लेम. इथला पण ए निगेटिव्ह आहे, लक्षात घ्या, हा ए निगेटिव्ह आहे. मग ए ची आता फॉर्म्युला आपण मांडणार नाही, आता डायरेक्ट करणार आहे आपण. ए ची व्हॅल्यू काय, -3. बी किती आहे, 4 आहे. सी किती आहे, 4 आहे. आपल्याला काय काढायचं पहिल्यांदा, बी स्क्वेअर मायनस 4ac पॉझिटिव्ह आहे का बघावं लागेल. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू, चला काढून बघा किती येतोय पटकन. 4 स्क्वेअर मायनस 4 इंटू -3 इंटू 4 इट इज इक्वल टू 16 प्लस 48 64 आला. अँड सी ग्रेटर दॅन 0. आणि मग आता आपल्या आयची व्हॅल्यू काय असेल बघा, इंटिग्रेशनची व्हॅल्यू आय इट इज इक्वल टू
काय लिहितो आपण? 1/√, मायनस ए मायनस ऑफ -3 साइन इनवर्स मायनस 2 टाइम्स -3 x मायनस बी 4 डिवाइडेड बाय √b² - 4ac तो आलाय 64 plus c, and therefore the answer is 1/3 sin inverse 6x - 4/8. एक 2 कॅन्सल होतोय, त्यामुळे आन्सर थोडं आपण बदलूयात. 1/3 sin इनवर्स 2 कॅन्सल झाल्यानंतर आन्सर येईल 3x - 2/4 प्लस c असतोच आपला, तो इथं राहिलाय, तो ऍड करून घ्या. आहे ना सोपी ट्रिक? बघा हा एक. आता क्विक काढायचंय आपल्याला. आता एकदम क्विक आन्सर काढायचंय. ए किती आहे? -4 < 0. चला b² - 4ac b² - 4ac झाला काढून तुमचा. येतोय का तो 49? आहे का ग्रेटर दॅन 0? ओके. मग आता आपला आन्सर. व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन इज इक्वल टू 1/√- a मायनस ऑफ -4 साइन इनवर्स -2 times a minus 4 x minus b minus of -1 upon square root b² - 4ac 49 plus c, and therefore it is equal to 1/√4 म्हणजेच 1/2 sin inverse किती येते 8x plus 1 upon 7 plus c. दॅट्स इट. हेच आपला आन्सर आहे, लक्षात घ्या. हा प्रॉब्लेम तुमच्यासाठी आहे. हा तुम्ही नक्की सॉल्व्ह करून बघा. आणि अशाच ट्रिक पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. या प्रॉब्लेमचा आन्सर तुम्ही कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. थँक यू.